करा ना जाहीर, करा ना जाहीर, आज होईल उद्यावर करत 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 मागणी करत करत एकदाचं देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं नाव जाहीर केलं. त्यांची नामुष्की आज आम्ही बघितली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार घोषित झाल्या आणि त्या आता प्रचाराला लागलेल्या आहेत. उल्हासनगरात आज पूर्ण दिवस त्यांनी प्रचार केला. त्यांना विचारूया आज प्रचारात त्यांना कसा सहकार्य भेटलं आणि कसं प्रतिसाद भेटलेला आहे. मॅडम आज का तुम्हाला असं कसं प्रतिसाद? खूप अतिशय उत्साह दिसतो आहे सगळ्या आमच्या शिवसैनिकांमध्ये, महिला आघाडीमध्ये. ज्या ज्या ऑफिसेसना मी भेटी दिलेल्या आहेत, काँग्रेसच्या कार्यालयाला भेटी दिली, तिथेही अतिशय उत्साह आहे. सगळे लोक खूप चार्ज झालेले आहेत आणि मला वाटतं मशाल ही यावेळेला संसदेत पोहोचणारच, खात्री आहे. मॅडम पाहायला गेलं तर तुमच्या समोर जे उमेदवार आले त्यांची आज घोषणा झालेली आहे. काय वाटतं आज त्या उमेदवाराबाबतीत? कीव येते मला त्या उमेदवाराबद्दल. कारण करा ना जाहीर, करा ना जाहीर, आज होईल उद्यावर करत 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 मागणी करत करत एकदाचं देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं नाव जाहीर केलं. त्यांची नामुष्की आज आम्ही बघितली. आम्हाला फार वाईट वाटतं त्यांचं बघून सगळं. परंतु हेच ते फळ आहे, कर्माचं फळ जे परत येतं. कर्म पेज बॅक, एवढंच सांगायचं आहे त्यांना. पाहायला गेलं तर चांगला प्रतिसाद लाभला आहे आणि मशाल यावेळी खासदार दिल्लीमध्ये जाणार. त्याचबरोबर जे आज जे कर्माचं फळ भेट दिसतं आहे की देवेंद्र फडणवीस यांना नाव घोषित करायचं लागलं, हे कुठेतरी एक नामुष्की दिसून येते असं वैशालीताई दरेकर यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन मंगेश अजिजवाने, साम TV, उल्हासनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.